कसे आहात सगळे? तर ना काल होती संकष्टी. तर ना सकाळीच मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि संकष्टी असली ना मस्त असे वाईब्स येतात घरात. देवपूजा आणि सर्व काही होतं छान प्रकारे. त्यानंतरला ना मी ते संध्याकाळी छान असं उपवास सोडण्यासाठी जेवण वगैरे बनवलं होतं. त्यामध्ये बटाट्याची भाजी बनवली होती, उकडलेल्या बटाट्याची भाजी तिखट टाकून. शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली होती. गोडामध्ये छान असे गुलाबजामुन बनवले होते. त्याचबरोबर चपात्यासुद्धा होत्या आणि राईससुद्धा बनवला होता. छान असं ताट रेडी केलं. बघू शकता किती टेम्पटिंग असं ताट रेडी झालेलं आहे आणि सर्व जेवण मस्त झालं होतं. आणि त्यानंतरला ना आम्ही प्रत्येक महिन्याला संकष्टी असते, त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन छान अशी गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करतो. इथं आरती वगैरे करून घेतली सर्वांनी आणि त्यानंतरला मी इथं नैवेद्याचं ताटसुद्धा रेडी केलेलं होतं. देव बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवला आणि सर्वांनी मिळून उपवाससुद्धा सोडला. आणि त्यानंतरला मी इथं किचन वगैरे आवरून घेतलं. भांडी होती, भांडी वगैरे घासून घेतली आणि मला दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारीसुद्धा करायची होती. दुसऱ्या दिवशी मला भाजीमध्ये बनवायचं होतं दोडक्याची भाजी. तर तीच मी इथं कट वगैरे करून घेतली आणि चेक केली कडू वगैरे नाहीत ना. तर मग छान अशी ती वरची सालं वगैरे सोलून ठेवून दिली. उद्या कट करून लगेच फोडणी घालता येईल यासाठी. तर मी ही भाजी डाळ घालून करणार होतो. तर डाळ वगैरे भिजत घातली आणि असा काही दिवस स्पेंड केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.